नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे, SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे। राज्यातील कनिष्ठ न्यायाधीशांच्या 19,000 प्लस पदांच्या निर्मितीसाठी नवीन GR महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागाने दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी विविध वर्गातील जवळजवळ 19,730 पदांच्या निर्मितीसाठी शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध केला आहे। तर जे विद्यार्थी ह्या भरतीची वाट पाहत आहेत त्याच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर हा महाराष्ट्र सरकारकडून जो GR प्रसिद्ध केला आहे तो नेमका GR काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागाचा हा शासन निर्णय म्हणजेच GR आहे। इथं तुम्ही दिनांक पाहू शकता, 6 फेब्रुवारी 2024ला हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता ह्या GR नुसार महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची 2,863 तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 आणि बाह्य यंत्रणेद्वारे 5,803 इतके मनुष्यबळ सेवा निर्मिती करण्याबाबतचा हा GR आहे। तर मित्रांनो, हे 2,863 प्लस 11,000 प्लस 5,803 म्हणजेच 19,000 प्लस जागांची न्यायालयीन भरती निघणार आहे। त्याच्या संदर्भात हा GR आहे। या GRच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे आपण थोडक्यात पाहूयात। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये न्यायिक अधिकाऱ्यांची आवश्यक संख्या निश्चित करून नवीन पदे निर्माण करण्यासाठी माननीय NCMSC म्हणजेच नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टम कमिटी समितीच्या अंतरिम अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सर्व राज्यांना व माननीय उच्च न्यायालयांना निर्देश दिलेले आहेत। तर अशा प्रकारची ही प्रस्तावना आहे आणि सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्याबाबत सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर बघूया की नेमका शासन निर्णय काय आहे। तर राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर या संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन 2,863 नियमित पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृद्धांची 11,064 नियमित पदे निर्माण करण्यास व 5,803 मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। आता याचा डिटेलमध्ये खाली तपशील दिलेला आहे तो आपण पाहूयात। आता पहिला आहे न्यायिक अधिकाऱ्यांची संवर्गनिहाय नियमित पदांचा तपशील। आता याच्यामध्ये जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांचं वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता, वेतन किती असणार आहे आणि याची पदसंख्या जवळजवळ 2,863 पदांसाठी भरती होणार आहे। आता जे विद्यार्थी याची तयारी करत असतील त्यांना माहीत आहे की याची MPSC द्वारे ह्या जागा भरल्या जातात। त्याच्यानंतर आहे जिल्हा मुंबई नगर, दिवाणी मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारी वृद्धांच्या नियमित पदांचा तपशील। आता याच्यामध्ये 32 जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक, लघुलेखक ग्रेड 1, कनिष्ठ लिपिक यांचे वेतन श्रेणी एवढी असणार आहे आणि याची पदसंख्या असणार आहे 1,316। त्याच्यानंतर मुंबई नगर दिवाणी सत्र न्यायालयातील शिरस्तेदार, लघुलेखक, दुभाषी, लिपिक, टंकलेखक याच्यासाठी 472 असणार आहेत। मुंबई लघुवाद न्यायालयात टोटल 12, कौटुंबिक न्यायालयातील टोटल 616 असे एकूण 2,416 पदांची भरती होणार आहे। ह्याची भरती जी आहे ती सरळ सेवा भरती अंतर्गत होती। वरची बघितले आपण ती MPSC द्वारे होते आणि याची सरळ सेवा भरतीद्वारे होते। त्याची एक्झाम IBPS किंवा TCS द्वारे घेतली जाते। अशा प्रकारे हा जागांचा तपशील आहे। ह्या GRची PDF मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तिथून तुम्ही हा GR डिटेलमध्ये वाचू शकता की कोणत्या जिल्हा न्यायालयात कोणत्या पदासाठी किती जागा भरल्या जाणार आहेत, त्यांची वेतन श्रेणी काय आहे याची डिटेलमध्ये तुम्ही माहिती पाहू शकता। जे विद्यार्थी ह्या परीक्षेची ह्या भरतीची वाट पाहत होते
त्यांनी तयारीला सुरुवात करा. याचं ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा जाहिरात आली तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्याच्या संबंधी तुम्ही ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करू शकता, कोणकोणती कागदपत्रे लागतील, त्याची फी काय असेल, याची सर्व अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर प्रोव्हाइड केली जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला त्या व्हिडिओची अपडेट मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. खूप खूप धन्यवाद.